आज आपण कुरकुरीत मिश्र डाळीचे आप्पे बनवलेले आहे। आप्पे बनवायला अगदी सोपे आहे, तितकेच ते पौष्टिकही आहे। बाहेरून कुरकुरीत आतून मऊसूद आप्पे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तुम्हीही अशा प्रकारे आप्पे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण आप्पे बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्याकरता आपण 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आप्पे बनवण्याकरता इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल। तांदूळ जवळपास आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जवळपास 4 ते 5 ग्लास पाणी घालून आपण 5 ते 6 तासाकरता तांदूळ भिजत ठेवणार आहोत। आणि आपण 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आणि 1 चमचा मेथी दाणे घातलेले आहेत। आणि आता डाळी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। या ठिकाणी आपण 3 वाटी डाळी घेतलेले आहेत, तर 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। जर तुम्हाला हे प्रमाण वाढवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही वाढवू शकता। तितक्या वाटी डाळी घेणार आहोत, तितक्याच वाटी आपण तांदूळ घ्यायचे आहेत। डाळी पण आपण जवळपास 6 ते 7 तासाकरता भिजत ठेवलेले आहेत। 7 तास झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे, डाळीमधलं पाणी निथळून काढूयात आणि डाळी आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत। गरजेनुसार पाणी घालायचे आहे। बॅटर जास्त पातळही करायचा नाहीये। तर या ठिकाणी आपल्या डाळी वाटून झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या डाळी पण वाटून घेतलेल्या आहेत। तांदळातलं पाणीही काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तांदूळ वाटून घेऊयात। तांदूळ आपल्याला रवाळ वाटून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपला सर्व तांदूळ आणि डाळी वाटून झालेले आहेत। आता हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। जर आपल्याला सकाळी बनवायचे असेल तर आदल्या दिवशी सकाळी आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे बरोबर 6 ते 7 तास डाळ आणि तांदूळ छान भिजले जातात। रात्री आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊ शकतो, रात्रभर अगदी छान ते भिजले जातात। या ठिकाणी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण हे पीठ 10 ते 12 तासाकरता झाकून ठेवायचं आहे। तर रात्रभर आपण हे पीठ छान भिजू दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती सुंदर फुललेलं आहे। आणि यातलं अर्ध पीठ मी हे असेच ठेवणार आहे आणि अर्ध पीठ काढून घेणार आहे। हे पीठ आपण असेच फ्रीज मध्ये ठेवलं तर 2 ते 3 दिवस इझिली टिकतं। आता आपल्याला इतक्याच पिठाचे आप्पे बनवायचे आहेत, तेवढंच पीठ मी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घालायची आहे। टोमॅटो घालूयात, हिरवी मिरची घालायची आहे, कांदा घालूयात, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आणि पीठ अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्या पिठामध्ये तुम्ही भाज्या देखील घालू शकता। शिमला मिरची बारीक कापून देखील घालू शकता किंवा गाजर किसून घालू शकता, बीट किसून घालू शकता, पत्ताकोबी बारीक कापून देखील घालू शकता। अगदी 2 ते 3 चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि पीठ अगदी छान मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ आपल्याला अगदी पातळही नाही करायचं। ते आणखी चविष्ट लागण्याकरता आपण पिठाला तडका देणार आहोत। तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरे घालायचे आहे, 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे
आणि अर्धा चमचा आपण हिंग घालूयात। आता गॅस आपण बंद करणार आहोत आणि कढीपत्ता घालायचा आहे। असं दणदणीत तडका आपण पिठाला देऊयात। छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि तेल लावून घ्यायचे आहे। पीठ घालूयात। आणि मंद आचेवर आपण झाकून ठेवायचे आहे 2 ते 3 मिनिटाकरता। 3 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले आप्पे किती सुंदर आणि टम्म असे फुललेले आहेत आणि साइडने आपण तेल सोडायचे आहे। पलटी करून घ्यायचे आहेत आप्पे। आप्पे पात्रांना गॅसची फ्लेम ही मध्ये जास्त लागते। मधले आप्पे लवकर भाजून तयार होतात। मधले आप्पे काढून घ्यायचे आहेत आणि साइडचे आप्पे आहेत हे मध्ये घालायचे आहेत, त्यामुळे साइडचे आप्पे ही पटपट भाजले जातात। तर अशाच पद्धतीने आपण इतर आप्पेही बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सर्व आप्पे हे करून तयार आहे। आप्पे तुम्ही सांबार बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबरही खाऊ शकता। हे आप्पे फक्त असेचही खूप छान लागतात। तर तुम्ही पाहू शकता आपले आप्पे किती सुंदर झालेले आहेत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद। तर तुम्ही अशा पद्धतीने मिश्र डाळीचे आप्पे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।